गरमागरम गुळातली गोड गोड फळं आणि त्यावर टाकलेली तुपाची किंवा दुधाची धार जी खायची मजा आहे ना, ती आजकालची पिढी काय समजणार आहे. हे खाऊन ना आपली सर्दी खोकला असं चुटकीसर पळून जायचं की नाही की हो मंडळी. तर हीच गोड फळं आपण बघणार आहोत. बऱ्याच ठिकाणी गोड चाकोल्या म्हणतात किंवा गुळातल्या चाकोल्या म्हणतात. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, कणिक मळायचं आहे गव्हाचं. तर तुम्हाला हवं तितपत तुम्ही कणिक इथे मळू शकता. तर मी इथे 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून थोडं थोडं पाणी टाकून आपण चपात्यासाठी कसं पीठ मळतो ना, तसं पीठ इथे मळायचं आहे आपल्याला. पीठ आपल्याला जास्त पातळही मळायचं नाही आणि जास्त घट्टही मळायचं. सेम आपण चपात्यासाठी सेम कसं पीठ मळतो ना, सेम तसं पीठ आपल्याला इथे मळायचं आहे. तर थोडं थोडं पाणी टाकून मी इथे पीठ मळून घेतले. बऱ्याच वेळेस काय होतं, पीठ घरात आपलं उरलेलं पण असतं, त्याचंसुद्धा तुम्ही बनवू शकता. तर मी इथे मळून ठेवते. तर झाकण ठेवून आपल्याला थोडंसं इथे बाजूला ठेवूया. एक मसाला तयार करायचा आहे आपल्याला इथे. खोबरं घेते, सुकं खोबरं आहे. ओलं असेल तर खूप छान टेस्ट येते, पण माझ्याकडे नव्हतं, मी सुकंच घेते. थोडंसं तूप टाकून मी याला छान खरपूस भाजून घ्यायचे. खूप लाल करायचं नाही आहे, जस्ट आपल्याला एक खरपूसपणा आणायचे त्याला. तर माझे इथे खोबरं भाजून झाले होते, मी एका प्लेटामध्ये काढून घेते. आता 1 चमचा सोप घेते. तर सोप पण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे, खूप जास्त भाजायचं नाही सोप, आपल्याला फक्त मॉइश्चर रिमूव्ह करायचं आहे. तर सोप आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे. सोप पण माझी भाजली की मी एका प्लेटमध्ये ती काढून घेणार आहे. तर बघा इथे खूप छान फ्लेवर येतो. नक्की टाकून बघा सोप. गुळाचं आणि जे सोप्याचं कॉम्बिनेशन असतं एक नंबर असतं. तर माझी इथे सोप भाजून झाली. हे सगळं आपल्याला इथे वाटून घ्यायचं आहे. तर 4 इलायची मी सोलून टाकते चवीला. तर छान अशी ओबडधोबडच वाटायचं आहे. मिक्सरमध्ये थोडंसं माझं फाईन झालं होतं, पण इट्स ओके. तर माझं इथे वाटून झालं होतं. जे पीठ होतं आपलं गव्हाचं मळलेलं, ते परत एकदा आपण इथे मळून घेणार आहेत. तर छान मळून घेते मी पीठ इथे. मला गुळातली गोड फळं खूप खूप आवडतात मंडळी. मेन म्हणजे माझ्या आईच्या हातची खूप छान बनवते आणि सेम आमच्या दोघींचे फेवरेट आहेत हे. तर इथे मी एका पातेल्यामध्ये किंवा एका कढईमध्ये मी पाणी ठेवले. तर त्याला उकळी आणायचं आहे आपल्याला. तर उकळी येते तोपर्यंत आपण काय करूया, इथे चपाती बनवून घेऊया. एक गोळा घेते पिठाचा आणि तो सेम आपल्या चपातीसारखा लाटून घ्यायचा आहे. घडी वगैरे काही घालत बसायची नाही आहे, फक्त गोल अशी आपल्याला चपाती इथे लाटून घ्यायची आहे. जी चपाती आहे ना, खूप पातळ करू नका. पातळ केली तर ती एकमेकाला चिटकून बसतात चाकोल्या किंवा जी फळं आहेत. जर जाड केलं तर ते खायला मजा नाही येत. तर मीडियम अशी आपल्याला चपाती इथे लाटून घ्यायची आहे. बरेच ठिकाणी चाकोल्या म्हणतात, आमच्या इकडे गोड फळं म्हणतो आम्ही. तर तुमच्या इकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्हाला कोणती चाकोल्या किंवा फळं आवडतात ते सांगा. जर तुम्हाला ची रेसिपी बघायची असेल तर तीसुद्धा मला कमेंट करून सांगा, तीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर इथे आपल्याला ना चपाती लाटून झाली की उभे काप करायचे आहेत. म्हणजे आपण शंकरपाळ्यासारखं कसं कापतो, तर सेम तसंच कापायचं आहे. किंवा तुमच्या इकडे वेगळ्या साईजनी जर कापत असाल तर तसं कापा, काही हरकत नाही. मी इथे स्क्वेअरमध्ये कापून घेते. उभ्या कापून घेतले की परत मी आडव्या असं साईजमध्ये कापून घेते. जास्त मोठंही कापत नाही आणि जास्त छोटेही करत नाही, मीडियम ठेवते. तर ते जे आपले काप आहेत ते मी बाजूला काढून ठेवते. एक एक करून आपण ते बाजूला करूया. तर एका प्लेटमध्ये मी सगळे जे काप आहेत ते मी ठेवलेत. तर दुसरीसुद्धा चपाती मी सेम तशीच लाटून तशीच कापून घेते. तर जी दुसरी चपाती आहे ना, सेम आपल्याला तशीच मीडियम अशी लाटून घ्यायची. खूप पातळ लाटायची नाही आहे आणि खूप जाडही लाटायची नाही आहे. तर स्क्वेअर करायचे त्याचे आणि मस्त असे बाजूला सेपरेट करून घ्या. मी व्हिडिओमध्ये दाखवते तशा प्रकारे तुम्ही काप करून घेऊ शकता.
तर हे सुद्धा मी सेपरेट करते. मी 3 चपातीचं बनवलं होतं. तुम्हाला हव्या तितक्या क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवू शकता. तर ते मस्त असं आपलं पाणी गरम झालं आहे. 1 चमचा तूप टाकते. तुपाने काय होतं, जे आपल्या फळं आहेत ना ते चिटकणार नाही आहेत, जे काप आहेत आपले ते चिटकणार नाही आहेत, म्हणून मी 1 चमचा तूप टाकते याच्यामध्ये. तर एक एक करून आपल्याला जे फळं आहेत, जे काप आहेत चपातीचे, ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे सगळे. तर एक एक करून मी सगळे असे आपली फळं इथे जे चपातीचे काप आहेत ते टाकते आणि मस्त असे आपल्याला छान असं हे उकळी आणायचे. थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला 100% शिजवायचं नाही आहे. थोडं 80% आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून. 5-10 मिनिट मी इथे जी ही फळं आहेत ना ती शिजवून घेते. 5-10 मिनटानंतर बघा आपली जी फळं आहेत ती 80% शिजली पाहिजेत. तर ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचे, गूळ टाकायचे. गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार टाका. मी इथे 1.5 वाटी गुळाची पावडर टाकली होती. तुमच्याकडे पावडर नसेल तर तुम्ही गूळ किसून किंवा फोडून टाकू शकता ह्याच्यामध्ये. तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जी आपण पावडर केली होती ना सोप आणि खोबऱ्याची, तर ती टाकायचं याच्यामध्ये आणि परत एकदा हलवून घ्या ते सगळं. मंडळी, माझा गूळ जो आहे ना तो सेंद्रिय आहे, त्याच्यामुळे त्याचा कलर खूप डार्क आहे. तर तुमच्याकडे आहे तर तुम्ही वापरू शकता. इथे परत एकदा मी 5 ते 10 मिनिट इथे ही फळं शिजवून घेणार आहे. इथे बघा माझी फळं तयार आहेत. गूळ जर तुम्ही अगोदर टाकला ना काय होतं, तर शिजून ना त्याचा पाक होतो आणि आपली फळं शिजत नाही, म्हणून गूळ आपल्याला शेवटी टाकायचं आहे. तर गरमागरम माझी इथे गुळातली फळं किंवा चाकोल्या तयार आहेत. याच्यामध्ये गूळ असल्यामुळे ना ते खोकला सर्दीसाठी खूप गुणकारी आहे, औषधी आहे. आणि मस्त तुपाची धार टाका. बरेच जणांना दूध आवडतं. दूध आवडत असेल तर दूध टाकून मस्त असं सर्व करा आणि मस्त खाऊन ताव मारा. सर्दी खोकला असा चुटकीसर पळवून टाका. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय, परत भेटू.